नमस्कार मैत्रिणींनो, सोनल्स वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर नुकतंच मी तुम्हाला माझा परवाचा ब्लॉग दाखवला. त्यानंतर पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला बसचा प्रवास दाखवला. आणि आज जेव्हा मी बसचा प्रवास करून मार्केटमध्ये गेले तर मी काय शॉपिंग केली हे सुद्धा तुम्हाला आज दाखवणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण शॉपिंग कव्हर करूया. तर चला, सर्वप्रथम आता मी काही माझं इनरवेअर वगैरे घेतलेत, ते तर मी तुम्हाला आता सोशल मीडियावर दाखवत नाही. ओके, तर मी तुम्हाला आता अथांगचा एक ड्रेस दाखवते. तर हा ऑफरमध्ये होता. त्याला ना हे माइनक्राफ्ट गेम खूप आवडतं. तर मी असाच नाईटला घालण्यासाठी हा नाईट ड्रेस घेतलेला आहे बघा. पजामा आणि एक शर्ट आहे. तर ठीक आहे, थोडासा पातळ ड्रेस आहे, पण मग रात्री थोडा कम्फर्टेबल राहील त्याला. थंडीचा नाही आहे, पण रात्री नाईट वेअरसाठी चांगला आहे, म्हणून मग मी हा घेतला. एक त्याला आवडला. त्यानंतर हे बघा, त्याला स्पायडरमॅन सध्या खूप आवडतंय. तर हे हुडी घेतलेलं आहे असं. तर हे जवळपास किती माहिती का, इंडियामधले 800 रुपये, 800 रुपयांचं एक आहे. फक्त हुडी आहे, वन पीस आहे फक्त बघा, काहीच नाही, त्याला पॅन्ट वगैरे नाही आहे. त्यानंतर एक 3 पीस घेतलेला आहे. मला हा प्रचंड आवडला, खूप सुंदर वाटतोय. हे बघा, तर मागे इथे ईस्ट कोस्ट लिहिलेलं आहे, स्पोर्ट क्लब असं काही लिहिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये हे बघा, आता हा आपल्या इकडील, आता इथं 12 पाऊंड, आता पाऊंडची किंमतही वाढली. आपल्याकडचे 1300-1400 रुपयाचा हा ड्रेस आहे. तर याच्यामध्ये ना एक काढून दाखवते. हा शर्ट आहे आणि अशी पॅन्ट आहे बघा. पॅन्टला पण आतून असं थर्मल वेअर आहे, म्हणजे असं कोझी बघा. हे बघा, म्हणजे थंडी नाही वाजणार त्याला. तर अशा पद्धतीचा आहे बघा. हा टी शर्ट आहे. हा टी शर्ट मी उन्हाळ्यातही वापरू शकते. आणि वरती हे असं कोट आहे. हे कोट आपल्याला कुठल्याही जीन्सवर वगैरे घालायला सोपं जाईल, है ना. आणि त्याला असे टच बटन सुद्धा आहेत. किती सुंदर वाटतंय हे, खरंच मला खूप आवडलं. हे बघा, खूप सुंदर आहे, है ना. कसं वाटतंय, छान आहे का. त्यानंतर हां, त्यानंतर अजून एक त्याला स्पायडरमॅनचा मी इथे हे बघा, स्वेट शर्टचा एक सेट घेतलाय, त्यासोबत पॅन्ट पण आहे. हे मी कितीला घेतलंय, जवळपास 1300-1400, भारतातले 12 पाऊंड आहे इथे. आणि युरोमध्ये म्हणाल तर 15 युरोचा आहे, बघू शकता. अशा पद्धतीचा हा ड्रेस आहे. आता म्हणजे आहे त्याच्याकडे कपडे, पण आता ट्रिपला जायचं म्हटल्यावर 10 दिवसांची ट्रिप, तेवढे कपडे पुरले पाहिजे, म्हणून मी हे एक्स्ट्रा कपडे घेऊन ठेवलेत त्याच्यासाठी. लहान मुलांना जास्तच लागतात. आता हा 1200 रुपयाचा शर्ट आहे बघा. शर्ट आणि त्याच्यासोबत हे बघा हुडी आहे. हे बघा, हुडी आहे आणि कलर पण छान आहे. इथे असेच मळके चोळके कपडे असतात आपल्यासारखे. भारतात किती छान कपडे असतात, है की नाही. तसं नाही आहे इथे. आणि याच्यासोबत एक पॅन्ट पण आहे बघा. अशी पॅन्ट खूप सुंदर आहे याची, मी तुम्हाला काढून दाखवते. तर म्हणजे एक सेटच आहे. तर आता कसं त्याची हाईटही वाढली, तर त्याला थोड्या पॅन्ट छोट्या होत आहेत, म्हणून म्हटलं थोडंसं राहू द्यावं आपले आपले कपडे. जीन्स वगैरे आहे त्याला, पण हे असे थोडे कम्फर्टेबल ड्रेस घेतले की मुलं, कसं आता आम्ही थीम पार्कला वगैरे जाणार, तर तिथे त्याला खेळता येईल असे कपडे पाहिजे. जीन्समध्ये वगैरे मुलं अनकम्फर्टेबल होतात. तर ही झाली कपड्यांची शॉपिंग, ठीक आहे. तर ही कपड्यांची शॉपिंगच जवळपास 3,500-4 हजाराची आहे. त्यानंतर आमच्या दादा बाबाला असा गॉगल नव्हता, सनग्लासेस, गॉगल नाही म्हणायचं, सनग्लासेस. हे बघा, याच्यावर पण लिहिलेलं आहे. तर हा 200 रुपयांचा सनग्लासेस आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, आपल्या इकडे जत्रेमध्ये 20-30 रुपयाला आता भेटत असेल. आपल्या काळात तर 5 रुपयाला भेटायचा, बरोबर की नाही. काय एवढी अशी क्वालिटी फार भारी आहे असं काही नाही आहे, नॉर्मल आपला गॉगल आहे. त्यानंतर मी हे असे पॉपकॉर्न घेतलेले आहे. याच्यामध्ये 3 पॅकेट आहे. हे मायक्रोवेव्हला आपण ठेवले आणि 3 मिनिटावर आपण फास्टवर मायक्रोवेव्ह लावला की ते फटफट फुटतात. त्याच्यामध्ये ना अशा कागदी बॅग आहेत, त्याच्यामध्ये कॉर्न्स आहेत आणि त्याच्यात ऑइल, मीठ सगळं असतं. तर मी सॉल्टेड घेतलेत. मागच्या वेळेस स्वीट घेतले होते, तेवढे चांगले लागले नाही. हे रफेलो चॉकलेट म्हणून एक आहेत, ते घेतलं होतं मी. तर हे खोबऱ्याचे चॉकलेट असतात, छान लागतात. तर हे आम्ही खाऊन टाकले, कारण कंट्रोल नाही होत अशा काही गोष्टी बघितल्या की. आणि त्यानंतर ह्या झिपलॉकच्या बॅग घेतल्यात. काही पण फूड आपल्याला, चपात्या वगैरे पॅक करायच्या असेल तर यूज अँड थ्रोमध्ये मस्त मजा. म्हणजे कसं आहे, डबा जर कॅरी केला तर खूप जागा अडते, त्यापेक्षा आपण चपात्या, पराठे याच्यात पॅक करू शकतो. झिपलॉक बॅग आहेत. आणि मला काही कूट वगैरे आता न्यायचं आहे, तर त्याच्यासाठी पण काम येईल. त्याच्यानंतर हे काय आहे, स्क्रंचीज, म्हणजे हे बघा, हे ब्रेसलेट म्हणून आपण असं पण वापरू शकतो. तर 2 घेतलेत मी.
एक स्वराला आणि एक मला स्वाईप पण करता येतं, म्हणजे माझ्या ड्रेसवर हे मॅच होत असेल, तिच्या ड्रेसवर हे होत असेल तर मी तिला हे देणार. आता ती मोठी झाली आहे ना, तर आम्ही दोघी पण हे वापरणार आहोत. हे बघा 2 घेतलेत, कारण तिला स्कूल ट्रिपमध्ये मी असं घेतलं होतं, तिचं ते हरवलं. ठीक आहे. त्यानंतर ट्रॅव्हलिंगसाठी हा शॅम्पू घेतलाय. आता कसं असतं माहिती आहे का, आपल्या भारतात जे ट्रेसेमी ब्रँड मी वापरायचे किंवा लॉरियल पॅरिस वापरायचे, पण ते इथे खूप कॉस्टली असतात. आणि कसं असतं माहिती आहे का, जैसा देश वैसा भेस म्हणतात ना, ते काही खोटं नाही, खरंच आहे. आता इथे हा अल्बर्ट ब्लासमचा हा जो शॅम्पू आहे ना, हा मला एका मैत्रिणीने रिकमेंड केला होता की छान आहे, तर मी यूज करून बघितला आणि मी सुद्धा आता ह्याची फॅन झाली. खूप छान सिल्की केस होतात. पण शॅम्पू प्लस कंडिशनर वापरा तरच तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवेल. खूप सुंदर केस होतात. तर त्याच्यामुळे आणि स्वस्तही खूप आहे. तर आपण जिथे जाऊ ना तिथलेच प्रोडक्ट यूज करायला पाहिजे, हे तुम्ही लक्षात राहू द्या. तुम्ही जर भारताबाहेर येत असाल तर थोडंसं त्या देशात म्हणजे तयार होणारे ब्रँड तुम्ही वापरा, तर ते तुम्हाला स्वस्त पडतील. जर तुम्ही भारतीयच ब्रँड इथे कंटिन्यू करत असाल, कारण इथलं वातावरणही पाहिजे तसं नाही आहे, म्हणजे वेगळं आहे भारतापेक्षा. तर भारतामधले फाउंडेशन आणि इथले फाउंडेशन बराच फरक असतो. बऱ्याचदा आपल्या स्किन टोनचा शेड शोधता शोधता काय होतं ना, एकतर खूप लायटर शेड असतो किंवा खूप डार्कर असतो. आपलं कसं स्किन टोन थोडासा मीडियम आहे, जर जास्त डार्कर पण नाही आणि जास्त लायटर पण नाही. त्याच्यामुळे मीडियमचे स्किन टोन शोधायला खूप वेळ जातो. पण काही हरकत नाही. हे बघा आता असो, मी शॅम्पूबद्दल बोलते तर शॅम्पूचं सांगते. मी आता हा ब्रँड वापरायला सुरुवात केली आहे. स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे. मस्त असेल तर स्वस्त आणि महाग मी काय बघत नाही. त्याच्यानंतर मी तिथे असंच परफ्यूम टेस्ट केले. मला हा स्वीट गर्लचा इन्सिग्नियाचा परफ्यूम खूप आवडला आणि खूप स्वस्त भेटला. 1 पाऊंडलाच भेटला मला. मला तिथे 3 पाऊंड किंमत दिसली, पण म्हटलं ठीक आहे. माझ्या हाताला अजून वास आहे. खूप सुंदर वास आहे याचा, तर मी तुम्हाला देऊ शकत नाही फोनमधनं, नाही तर दिला असता. त्यानंतर प्रवासामध्ये खाण्यासाठी च्युइंगम्स आहेत. अजून एक याचं पॅकेट, हे 2 पॅकेट घेतलेत पॉपकॉर्नचे, म्हणजे 6 पॅकेट झालेत. अथांगला पॉपकॉर्न खूप आवडतात. प्रवासात मुलांना असं हेल्दी दिलेलं कधीही चांगलं. त्यानंतर हे कॉफी बाईट आहेत. माहीत नाही, मी हे पॅकेट बघत होती माझ्यासमोर म्हणजे तिथे असे हे हँगरला लावलेले असतात 7-8 पॅकेट. तर एका म्हाताऱ्या लेडीजने खूप जोरजोरात सगळे पॅकेट काढले, पण हा पॅकेट माझ्या हातामध्ये होता आणि ती म्हटली आय लव्ह इट. म्हटलं यार, मग हिला आवडतं तर आपण ट्राय करायला काय हरकत आहे. फक्त 1 पाऊंडचं पॅकेट होतं, मग घेतलं आणि मला कंट्रोलच झालं नाही. आता हे बघा, आपल्यासमोर कुणी खूप छान म्हटलं तर आपल्याला ते खावं वाटतं. मी खाल्लं आणि खरंच मला असं वाटलं की मी एक कोल्ड कॉफी 1 कप पिलेली आहे असं वाटलं. खरंच खूप छान चॉकलेट आहे. त्यानंतर हे खारे कोटेड शेंगदाणे घेतले स्वरासाठी, तिला आवडतात. पोलोच्या गोळ्या खूप इम्पॉर्टंट असतात प्रवासामध्ये. झोपेत असेल, म्हणजे आता ड्रायव्हिंग करणार असाल तुम्ही तर असं काही ठेवणं खरंच गरजेचं असतं. बडीशोप पण कॅरी करणार आहे. त्यानंतर लेडीजला लागणाऱ्या वस्तू तर अल्वेजचं इथे हे भेटतं. आणि तुम्हाला सांगू का, इथे हे बघा 5 नंबरचं आहे. मी 6 नंबरपर्यंतचं घेते, पण 6 नंबर तिथे अवेलेबल नव्हतं, तर मग मी 5 नंबरचं घेतलेलं आहे. मला याची आत्ता गरज नाही आहे, पण मी घेऊन ठेवलं. बऱ्याचदा काय होतं, पाऊंडलँडला आम्ही म्हणजे जात नाही, त्यामुळे मग मी घेऊन ठेवलं. आणि अजून एक हे चॉकलेट आहे ना, अथांगला खूप आवडतात, अथांग आणि स्वराला. तर थोडे गमी स्टिकी चॉकलेट आहेत, तर हे घेतलेले आहे. त्यात स्ट्रॉबेरी आहे, हा कुठला फ्लेवर आहे, चेरी फ्लेवर आहे आणि एक ऑरेंज फ्लेवर आहे. असे 3 फ्लेवरचे चॉकलेट्स आहेत. ठीक आहे, तर मुलांना प्रवासात खायला कामं येतात. मी परत आता हे सगळं बॅगमध्ये ठेवते. तर आत्ताची माझी सगळी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला असेच ब्लॉग बघायला आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला सॉरी एक मिनिट, कुठे ठेवलं मी ते, तर ह्या संबंधित वेगळा काही ब्लॉग हवा असेल, याबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल की इथे लंडनमध्ये किंवा अब्रॉड आल्यानंतर कुठले यूज करायचे आणि कसं यूज करायचं, हे जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ मी तोच बनवेल. आणि कुठले कुठले ब्रँड इथे असतात आणि किती किती रुपीजला हे भेटतं हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता हे मी 300 रुपयाचं पॅकेट आणलं आहे, आपल्याकडील 350 रुपये, सॉरी. याच्यामध्ये फक्त 18 पॅड आहेत. तर ठीक आहे,
आपल्याला प्रोडक्ट आवडला, पैशाची काही घेणं देणं नाही, कम्फर्टेबल वाटणं गरजेचं आहे त्या दिवसात, बरोबर की नाही? तर असो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.